गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो। काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना। सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना। सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना। जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना। जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना। हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। महामंडलेश्वर भगवान की। आज या ठिकाणी ह्या पवित्र पावन भूमीमध्ये नांदलगाव ह्या ठिकाणी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने शिवमहापुराण कथा आणि पहिल्या दिवसाचं आज या ठिकाणी शिवपुराण आपण श्रवण करत आहात। शिवपुराण कथा खूप महत्त्वाची आहे। नुसतं शिव जरी आपण नाव तोंडातून काढलं तर त्याचा इतकं पुण्य कुठं नाही। कारण शिवपुराण हे पहिल्यापासून आहे आणि खरं तर वारकरी संप्रदायामध्ये पहिले वारकरी म्हणजे आपले महादेव आहे। पहिली वारी त्यांनी केली होती पण आपल्याला त्याचा विसर पडला होता। परंतु आता त्यांनी जागी केलं, त्यांना लाख लाख धन्यवाद दिले पाहिजे। कारण भोले बाबा खूप भोळे। भोले बाबा इतके भोळे, यांच्यासारखे भोळे देव कोणतेच नाही। कित्येक लोकांना भोले बाबाचा अनुभव आलेला आहे। कुठे जास्त तपश्चर्या करावी लागली का? ज्यांना अनुभव आला त्यांनी फक्त काहीच नाही, तांब्याभर पाणी नेमानं ते घालायला जातात, एवढंच करतात। तांब्याभर पाण्याचा माझा महादेव भुकेला आहे। पत्रम पुष्पम फलम तोयम। कारण तुम्ही पाणी फूल फळ काही व्हा पण अंतःकरणातून व्हा। तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईल। एक कोळ्याचा मुलगा होता आणि त्या ठिकाणी तो कोळ्याचा मुलगा, त्याचा नेम होता की रोज 12ची शाळा सुटली की तो गंगेवर जायचा, स्नान करायचा, तोंडात गुळणी धरायचा आणि मंदिरात यायचा।
आणि त्या ठिकाणी श्रावणाचा महिना होता आणि श्रावणाच्या महिन्यामध्ये तो आला, परंतु एका राजाची पूजा चालू होती त्या ठिकाणी. राजाची पूजा चालू असताना त्या ठिकाणाहून महादेव पार्वती चालले होते आणि त्या ठिकाणी पार्वती आई साहेब म्हणतात, तुमची पूजा आज खूप थाटात चालू आहे. म्हटले कसं काय? हे तुमच्या पूजामध्ये आज किती साहित्य आहे, केळी आहे, सफरचंद आहे, 5 प्रकारचे फळं आहे, दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी सर्व आहे. आज खूप थाट आहे तुमचा. महादेव बाबा म्हणतात, तुला बघायचं का? ही पूजा गर्वाची आहे. या पूजेमध्ये अंतःकरणातून भाव नाहीये. म्हटले कसं काय? तर म्हणे एवढं साहित्य तुला वाटतं? अहो म्हणे तो राजा आहे, तो त्याच्या जशी त्याची ऐपत आहे तसं त्याने फळं आणलेली आहे, श्रीमंत आहे तो. नाही म्हणे, बघ तुला बघायचं का? आता देवाजीच्या आले मनात येते, कोणाचे चाला ना, कोणाच्या सत्य चाली ये शरीर कोण बोलवितो हरिविन. त्याच्याशिवाय आपण चालू शकत नाही, बोलू शकत नाही. कारण झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय आलू शकत नाही. त्या ठिकाणी महादेवाने असा भूकंप झाल्यासारखं केलं. भूकंप झाल्यासारखं केलं तर मंदिर लगेच हलायला लागलं. मंदिर हलायला लागलं तर त्या ठिकाणचे ब्राह्मण बहुत आधी बाहेर पळाले. नंतर राजा पळाला, राजाची राणी पळाली. तेवढ्याच वेळामध्ये हा मुलगा दारात उभा, किती वेळ उभा राहिला गुळणी धरून. माझ्या महादेवाला दया आली. माझे महादेवाने लगेच भूकंप केला, सर्व बाहेर पळत आले. तेवढ्या वेळेत हा खरा जो भक्त होता हा पळत गेला आणि महादेवाच्या पिंडीवर गुळणी टाकली ना आडवा पडला. देवा मी गेलो तरी चालेल, पण माझा महादेव वाचला पाहिजे. काय? माझा महादेव वाचला पाहिजे. याला म्हणायचा भाव. भावनेने, श्रद्धेने महादेवाची पूजा आपण केली पाहिजे. कारण महादेवाची कथा माणसाची व्यथा दूर करत असते. आणि ही शिवकथा अशी आहे की तुम्ही 7 दिवसात जो संकल्प केला तो तुमचा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त अंतःकरणातून भाव तेवढा पाहिजे. बऱ्याच लोकांना अनुभव आला, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण. भावाची कारण काही ना एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण. फक्त भाव पाहिजे. अंतःकरणातून भाव असला तर देव तिथं येतो भेटायला. माऊली सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. एक वारकरी होता, तो पंढरपूरला चालला होता आणि त्या ठिकाणी एका वारकऱ्याला खूप ताण लागले. एका गावामध्ये होता, तर चालला तिथून आणि त्या गावामध्ये एक विहीर होती, पण त्या विहिरीत खरंच भूत होतं बरं का. आणि त्या ठिकाणी त्याला पाणी प्यायचं होतं, ताण लागली, त्याला माहीत नव्हतं या ठिकाणी भूत आहे म्हणून. गावातले लोक म्हणे आता हा काही वर येत नाही कारण विहिरीत भूत आहे, पण त्याला माहीत नव्हतं. त्या ठिकाणी तो उतरला
पाणी पिला, वरती यायचं तर तेवढ्यात भूत आलं तिथं. तो काय म्हटला, देवा बरं झालं इथंच दर्शन दिलं, मला पंढरपूरला जायची गरज नाही. म्हणजे त्याने भूतात सुद्धा भगवंताला बघितलं आणि भगवंताने सुद्धा भूतामध्ये त्याला पांडुरंगाचं रूप दाखवलं. म्हणजे आपल्याला भूत जरी दिसलं तरी आपण भगवंत मानलं पाहिजे. पण आपण माणसात सुद्धा भगवंत बघत नाही तर भूतात काय बघणार आहे. तुम्ही आम्ही सगळं भगवंत आपल्या हृदयात आहे, पण आपल्याला वाटतं नाही हा फलाना आहे, तमका आहे, आमका आहे, परंतु तो कोणीच नाही आहे. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. एकदा का आपल्या हृदयातला भगवंत निघून गेला तर आपल्याला कोणी विचारणार नाही. पण प्रत्येकाला भगवंत म्हणून आपण समजलं पाहिजे. कारण आपल्याला वाटतं आपण फला नाही तर आपण काय करतो, अंतकरण दुखवलं जातं आपल्याकडून दुसऱ्याचं. पण आपण दुसऱ्याचं जर अंतकरण दुखवलं तर त्याचं दुखत नाही, ते भगवंताचं दुखत. कशावरून सांगते मी तुम्हाला. मुलाने जरी समजा एखाद्याच्या मुलांना मनी ऑर्डर केली आणि ती दारापर्यंत आली, परंतु त्या ठिकाणी तुम्ही जर सहीच केली नाही तर ती मनी ऑर्डर परत जाईल का नाही, जाईल. तुम्ही जेव्हा सही करशाल तेव्हाच ती घेतल्या जाईल ना. तसं आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे, समोरच्याच्या हृदयामध्ये भगवंत आहे, पण आपण समोरच्याला उद्देशून जरी बोललो तर ते शब्द त्याला लागत नाही, ते आपल्याला लागतात. म्हणून कधीच अंतकरण कोणाचं दुःख व्हायचं नाही. कारण आपला भरोसा आहे का नाही. आपण आज आहोत उद्या नाहीये, मग अंतकरण दुखायचं कशाला. परंतु आपल्यामध्ये अंतकरण समोरच्याचं दुखत हे आपल्याला कळत नाही. कारण महादेव बाबाची भक्ती अशी सांगते, कथा अशा सांगतात की तुम्ही सर्वांमध्ये, कारण या ठिकाणी सर्वच ठिकाणी महादेव बाबा बसलेले. कारण जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, सर्व ठिकाणी व्यापून भरलेला आहे तो. आज विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. विठ्ठल आणि महादेव हे काही वेगळे नाहीये. आज सुद्धा या ठिकाणी माझे महादेव बाबा विराजमान आहे. या ठिकाणी शिवकथेमधून सांगितलं जातं, प्रत्येक ठिकाणी आता शिवकथा चालू आहे, परंतु शिवकथेमधून आपण घेतलं पाहिजे की महादेवाला जाताना कोणाचं मन दुखवायचं नाही. आणि त्याचा तर नियम असा आहे, आपण जर मंदिरात पाणी घालायला गेलो ना तर रस्त्यानं कोणासंग बोललं सुद्धा नाही पाहिजे. परंतु आपल्याला जाताना मैत्रिणी, येताना मैत्रिणी, जाताना पाणी घालायला गेलो का रस्त्यानं दिसलं का बोलायचं, दिसलं का बोलायचं. आपण घरातून निघलो तेव्हापासून महादेवाचा जप चालू करावा लागतो. तर येईपर्यंत महादेवाचा जप चालू पाहिजे, त्याच्यात खंड नाही पडला पाहिजे. आणि महादेवाला पाणी घालताना ती धार पण अखंड चालू राहिली पाहिजे. आता आपण तांब्या भरून नेलेला आहे, पण एका तांब्यात 4 जणी पाणी घालतो,
तसं देवाला चालत नाही. आता तुम्ही तांब्या भरून नेला ना, तर सुरुवातीला गणपती बाप्पा, मध्ये अशोक सुंदरी, बाजूना कार्तिक स्वामी. अगोदर त्या तिघांना पाणी टाकायचं, नंतर पिंडीच्या बाजूनं पाणी टाकायचं, नंतर पिंडीवरती, नंतर वर जी असती ना, वर कलश असतो पाण्याने भरलेला, त्याच्यात टाकायचं थोडं, आणि नंतर जे राहील पाणी तेवढीची धार लावायची. कारण देवाला खंड चालत नाही. एकदा धार धरली ना, तर त्याच्यात खंड पडली नाही पाहिजे. तांदूळ सुद्धा अखंड पाहिजे. दिवा लावताना तुपाचा दिवा लावायचा. महादेव बाबाला तुपाचा दिवा आवडतो. आणि त्याचबरोबर तो दिवा सगळ्यात महत्वाचं जास्त सांगितलेलं आहे, नारळाची करवंटी असते ना, त्या करवंटीत दिवा लावायचा महादेव बाबाला. त्याच्या खाली अगोदर तांदूळ टाकायचे करवंटी खाली, आणि नंतर त्या करवंटीत दिवा लावायचा. त्याचं खूप महत्व सांगितलेलं आहे, खूप महत्व. प्रदोषच्या काळामध्ये 6 ते 7 ह्या काळामध्ये भोले बाबाला पाणी, महादेवाचा तुपाची वात. कारण त्यावेळेस जर आपण महादेव बाबाच्या पूजेला गेलो तर आपलं जे काही संकट असतं ते निवारण होत असतं. त्याचबरोबर आपल्याकडं सान्नी पाठकची पूजा फुलं असते बघा, पांढरी फुलं असते ना, त्याचं पण महत्व सांगितलेलं आहे की 12 सोमवारला 12 फुलं व्हायचे. एका सोमवारला 12 फुलं, ते तर 12 सोमवार तितके फुलं व्हायचे. तुमच्याकडे कोणतं बी तुमचं संकट असन ते दूर झाल्याशिवाय राहत नाही. कारण महादेवाची अजून बरंच काही पुढं सांगता येणार आहे. कारण शेमीपत्र, 5 शेमीपत्र, 1 दुर्वा, 1 तांदळाचा दाना, हे जर हळदीत बुडून आपण महादेवाला समर्पित केलं तर त्याच्याने सुद्धा आपल्या घरामध्ये कोणतंच दुःख येत नाही. बरंच काही महादेव बाबा आपल्याला सांगून जातील. 7 दिवसामध्ये आपल्याला बऱ्याच कथा श्रवण करायच्या आहे. कारण आपण जितकी महादेवाची भक्ती मनापासून केली तितकं महादेव बाबा तुम्हाला सांगितलं, चोराला सुद्धा तो प्रसन्न होतो. तर आपल्यासारख्याला का नाही होणार? फक्त आपला भाव पाहिजे, आपली देण्याची वृत्ती पाहिजे. पण देण्याची जर वृत्ती नसली तर महादेव बाबा आपली कसोटी घेत असतो. शिवकथेतलीच कथा आहे. यज्ञदत्त नावाचा एक ब्राह्मण होता, पण तो कधी दान धर्म करत नव्हता. आणि त्याची पत्नी होती, ती खूप दान धर्म करायची. आणि त्या ठिकाणी ती आपल्या पतिराजाला म्हणाली की आज चांगलं मुहूर्त आहे, शिवरात्र आहे, तुम्ही काय करा, काशीला जाऊन स्नान करून या. ह्यो म्हटला काशीला गेलं तर तिथं दक्षिणा द्यावा लागते स्नान करायच्या वेळेस, तिथं ते ब्राह्मण लोक बसलेले असतात. ती म्हणे नाही, तिकडं जा, मग तुम्ही ते स्मशान घाट आहे ना, तिकडं कोण नसून बसेल, राहा तिकडं जा. आता महादेव बाबा येते, कोणाच्या मनामध्ये काय चाललंय महादेव बाबाला लगेच कळतं.
त्या ठिकाणी तिकडे गेला, त्याला वाटलं तिकडे कोणीच नाहीये. गंगेमध्ये स्नान केलं ना, वरती आला तर लगेच महादेव बाबा तिथं ब्राह्मणाच्या रूपामध्ये, ते ब्राह्मणाच्या रूपात आहे. तर ते म्हणतात, अरे म्हणे इथं स्नान केलं ना, इथं दक्षिणा द्यावा लागते. तो म्हणे माझ्याकडे दक्षिणा काहीच नाहीये. नाही नाही, इथं आहे ना 6-6 महिन्याचं अन्नदान करावं लागतं. तुला थोडा तरी तुला अन्नदान करावं लागेल या ठिकाणी, कारण इथून तशी सुटका होत नाही. तो म्हणे माझ्याकडे काहीच नाही. म्हणे मग तू शेतकरी असेल ना? म्हणे हो. मग काहीतरी धान्य दे. तो म्हणे पायलीभर बाजरी देईन. चालन म्हणे, पायलीभर बाजरी दे. त्या ठिकाणी याला वाटलं पायलीभर बाजरी द्यायची, पण याला कुठं आपला पत्ता माहिती आहे. चालन म्हणे. स्नान केलं आणि दर्शन वगैरे घेतलं, घरी गेला. घरी गेला, याला माहिती याला काही पत्ता माहित नाही, हा काही येणार नाही. पण आपली तर सुटका झाली नाही इथून, हा काय तसा जाऊ देत नव्हता. हा घरी जात नाही तर महादेव बाबा येते लगेच दारात. म्हणे ओ ताई, ओ ताई. म्हणे काय? नाही तुमचे मालक आले ना आता काशीहून आंघोळ करून. हो, त्यांनी पायलीभर बाजरी कबूल करेल मला. ती लगेच गेली. म्हणे का हो तुम्ही पायलीभर बाजरी कबूल केली का? म्हणे हो. म्हणे आला म्हणे तो. आणि त्याला पत्ता कसा माहीत झाला? कस काय आला तो? त्याला कसा पत्ता माहीत झाला? आणि मला काय माहिती, पण तो आला बाहेर. म्हण त्याला सांगून दे तो आजारी म्हणून. तो काय बाहेर येऊ शकत नाही, त्याला दवाखान्यात नाही यायचं, खूप आजारी आहे. आली त्याची पत्नी म्हणायला लागली ती खूप आजारी आहे, ते बरं झाल्याशिवाय तुमची बाजरी देऊ शकत नाही. महादेव बाबा म्हणते मग आता त्याला, तो आजारी त्याला सोडून तरी कसं जाऊ मी? थांबतो इथंच तोपर्यंत तो बरा होऊस तर, कारण माझा भक्त आहे तो. आजारी माणसाला सोडून जाणं योग्य नाही. पुन्हा दुसऱ्या रोजी आले महादेव बाबा. बाई बरं आहे का मालकाचं? अजून बरंच नाही वाटत त्यांना. परत गेले महादेव बाबा. परत 30 रोजी आले. याला वाटलं याला सांगावं आता की गेले. मग त्या ठिकाणी बाई बरी का तब्येत मालकाची? बाबा काय सांगू, त्यांची तब्येत एकदम सिरियस झाली होती. आता त्यांचं काही खरं राहिलं नाही, गेल्यातच जमाय. आणि मग आता त्याचं सगळं करूनच जावं लागेल मला. मग काय करतो आता? गावात सांगतो सगळ्याला, हे बा आमका आमका माणूस गेला, मग याची तयारी करा. गेले आता महादेव बाबा, सगळीकडे दौंडी दिली. फलाना फलाना वारला, चला लवकर आता त्याची मौत कर नाही. आता गेला तास वाटलं हे बाबा कायच माग लागले. बाबा का आता सगळ्या गावाला जम करते काय काम? आता त्या ठिकाणी ती म्हणायला लागली, बाबा सांगितलं काय सगळ्याला? म्हणे हो. आता तिचा विलास फुटला. ती म्हणे येऊ लागले सगळेजण, आता तयारी करावं लागेल आपल्याला त्यांची. आता त्या ठिकाणी गावकरी सगळे आले, पाहुणे रावळे आले, सगळे तयारी केली. याने एवढा श्वास रोखून बसला, श्वासच काढीना. शेवटी याला आंघोळ घातली, तिरडीवर टाकलं तरी हा श्वास टाकीना. महादेव बाबा म्हणता लयच पक्का दिसतो हा. त्या ठिकाणी सगळी तयारी झाली, स्मशानमध्ये नेलं तरी हा काही डोळे उघडीना, काही श्वास सोडीना. शेवटी शरण रचलं, शरणावर टाकलं. त्या ठिकाणी आगीन डाव द्यायचा. महादेवाला वाटलं पायलीभर बाजरीसाठी हा चालला, त्याच्यापेक्षा आपणच याच्यावर कृपा करा.
ते म्हणते महादेव बाबा त्याच्या कानाजवळ गेले आणि सांगितलं, अरे पायली बाजरी सोडून देऊ नको मला, पण तू उठून बैस. खरंच हो, उठून बसला ना तिडीवर पायली बाजरीसाठी. म्हणजे एवढं कंजूसपणा. पायली बाजरीसाठी तू मरायला चालला. आज तू विचार कर, तू मेल्यावर तुझं संग देणार आहे काही सगळं, आणि तू पायली बाजरीसाठी चालला मरून. पण आपण देवासाठी आपण काय दिलं पाहिजे? कारण आपण एका हातानं लावलं तर महादेव बाबा 2 हाताने देत असतो. काय? महादेव बाबा 2 हाताने देतो. कारण जसं विहीर आहे, विहिरीतलं पाणी उपसलं तर पाणी येत राहतं, पण विहिरीतलं पाणी जर नाही उपसलं ना, पाणी येत नाही. भगवंताच्या कार्याला जर आपण दान धर्म केला तर आपल्याला कोणते संकट येत नाही. कारण आपली संपत्ती कुठं चालली? भगवंताच्या कार्याला चालली. आपल्याला 1000 रुपये आपल्या घरात येत असन तर 100 रुपये देवाला दिले पाहिजे. 10,000 रुपये घरात येत असन तर 1000 रुपये देवाला दिले पाहिजे. कारण देवाचा वाटा आहे. देवाला जर आपण दिलं ना तर कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. आणि त्यातले त्यात आपलं धन कधी चोरीला जात नाही, कधी चोरीला जात नाही. कारण साधू संत जे होऊन गेले ते वाटीत राहिले. आपल्या नाथबाबाचंच उदाहरण घ्या ना. नाथबाबा कमी श्रीमंत होते का? नाही. श्रीमंत होते, संत होते आणि शांत होते. आपल्याकडे तेवढं असल्यावर आपण राहिला असतो शांत? नाही, आपण उड्याच मारल्या असत्या. नाथबाबाच्या घरी देवाला रोज पुरणाचा नैवेद्य होता. आपण फक्त सणावाराला दाखवतो, तो पण छोटी पोळी करतो. पूर्ण 2 पोळ्याचा नैवेद्य करतो का? कारण देवानं जर खाल्ला असता ना तर नैवेद्यच दाखवला नसता आपण. पण तो खात नाही तरी आपण छोटासाच नैवेद्य करतो. खरं तर देवाला पूर्ण ताट भरून नैवेद्य ठेवला पाहिजे. पूर्ण ताट भरायचं, देवाला नैवेद्य दाखवायचा, 5 मिनिटं देवाजवळ झाकून ठेवायचं आणि तेच ताट आपल्याला प्रसाद म्हणून घ्यायचं. तो खरा नैवेद्य. पण आपलं असं आहे, देवाजवळ नेलं, पाणी फिरलं का देवाना पाव का नाही पाव का लगेच उचलून आणायचं काम. देवाजवळ 5 मिनिटं ठेवतो का आपण? नाही, लगेच उचलून घेऊन येतो. मग देवाला वास्त जाऊ द्या ना, कमीत कमी त्याला खाल्ला असता तर दाखवला पण नसता, पण कमी त्याला बघू द्या ना आज काय करेल म्हणून. तेवढं तर त्याच्याजवळ राहू द्या. आणि मंदिरातले नैवेद्य, मंदिरात नैवेद्य घेऊन जातो. मंदिरात नैवेद्य कधी नेला ना तो मंदिरात नैवेद्य कधीच ठेवायचा नाही. का ठेवायचा नाही? कारण दुसऱ्या रोजी तो कचऱ्यात जातो. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नासाठीच आपण वनवन करतो. खरं आहे की नाही? आपण दिवसभर राबतो. कशासाठी राबतो? पोटाला पोटभर खायला मिळावं म्हणून आपण राबतो. आणि तेच समजा आपण देवाला नैवेद्य घेऊन जातो सणाच्या दिवशी. आणि ते सणाच्या दिवशी तुम्ही सोमवारचे व्रत करतात. आमचं महिला मंडळ सोमवारचं व्रत करतात आणि तुम्ही 5-5 लाडू तिथं ठेवतात महादेव बाबाजवळ. ते लाडू उद्या कुठं जातात? कुठं जातात ते लाडू? कचऱ्यात जात्या का नाही? मग तुमचं काय उपयोग येते? एवढं तुम्ही दिवसभर तपश्चर्या करते आणि 6 वाजता तुम्ही नैवेद्य घेऊन जात्या. ते लाडू तिथं कधीच ठेवले नाही पाहिजे.
5 मिनिटं तिथं थांबा, ते लाडू आपल्या हाताने घरी घेऊन या. एक तर तुम्हाला वाटायचे तर वाटा, नाही वाटले तर गाईला द्या, परंतु तिथं ठेवू नका, कारण ते कचऱ्यात जातात. मागच्या वेळेसच का तू वाया घातलं अन्न, यावेळेस तुला अन्न भेटू शकत नाही, कारण अन्नाला खूप किंमत आहे. आपल्याला शिवकथेकडे जायचं. शिवकथेमध्ये पहिली कथा आलेली आहे. एक देवराज नावाचा ब्राह्मण होता. त्याचं आचरण संगतीमुळे बिघडलं होतं. संगती महत्वाची आहे जीवनामध्ये. त्याला वाईट वाईट संगत लागली. तो वेश्यागमन करायला लागला, दारू प्यायला लागला, जुगार खेळायला लागला. खूप संपत्ती होती त्याच्याकडं. सर्व संपत्ती त्याने वेश्यागमन मध्ये घालून दिली. एकदा संपत्ती गेली तर माणसाला कोणी विचारत नाही. जोपर्यंत संपत्ती होती तोपर्यंत त्याला मान होता. खूप संपत्ती होती त्याच्याकडं. एक दिवस असं झालं, त्या वेश्येला माहीत झालं की याच्याकडे संपत्ती भरपूर आहे. तो दारू पिऊन पडला. वेश्येनं सांगितलं की ते देवराज तिथं पडलेला आहे, त्याला घेऊन या. त्याला तिच्याकडच्या लोकांनी घेऊन आले. आता तिचं घर खूप भारी होतं. त्या ठिकाणी आणल्याच्या नंतर हा दुसऱ्या दिवशी सुद्धीवर आला आणि म्हणायला लागला, मी कोणाच्या घरात आहे इथं, हे घर कोणाचं आहे. त्या ठिकाणी ती वेश्या म्हणायला लागली, देवराज, अरे हे घर तुझंच आहे. नाही नाही, हे घर माझं नाही आहे. मग कोणाचं आहे घर. नाही, हे घर माझं नाही. अरे हे तुझंच घर आहे. अरे मी पण तुझीच आहे. हे बघ ना, हे सगळं वैभव तुझंच आहे. अरे माझ्याकडे लोकांची लाईन लागली तरी मी त्यांना कधी माझं म्हणत नाही. आणि तू इतका छान आहे, इतका चांगला आहे, तुझ्यात माझं मन खूप गुंतलेलं आहे. लोक माझ्याकडे पैशाची उधळण आणतात, इतके पैसे आणतात, तरी मी त्यांना मान देत नाही. पण तू बघ, दारू पिऊन पडला तरी तुला या घरी आणलं तुला, आणि हे घर तुझंच आहे. त्या वेश्येला माहीत होतं याच्याकडे खूप संपत्ती आहे, पण याची कशी हडप करायची. प्रत्येक घरात तिनं नेऊन दाखवलं. कोणी तिच्याहून पैसे उधळू लागलं, कोणी तिचं नाच गाणं बघायसाठी लाईन लागली. नको नको ते त्याला दिसायला लागलं आणि तो म्हणायला लागला की मी दारुडे असून हिनं मला आपल्या तिच्या घरात आणलं आणि हिच्याकडे एवढ्या लोकांची लाईन लागली, मग आपण तर कोणीच नाही. त्या वेश्येने त्याला आपलंसं करून घेतलं आणि त्या ठिकाणी तिनं सांगितलं की तुझा माझ्यात जीव आहे का. म्हटले का नाही, तुम्हाला दारूच्या ह्याच्यात पडेल असून सुद्धा तुम्हाला घरी आणलं, माझा तुझ्यातच जीव आहे. खरं सांग देवराज, तुझा खरंच माझ्यात जीव आहे का. हो, तुझ्यातच जीव आहे. माझ्यासाठी काय करू शकतो तू, आणि तू सांगन ते करल. म्हणे माझ्यासाठी खरंच. म्हटलं हो. म्हणे मग तुला एक करावं लागेल. काय. म्हणे तुला घरी जाऊन तुझ्या मुलाचं आणि बायकोचं
मुंडकं माझ्याकडे आणावं लागन, तेव्हा कळन मला की तुझा माझ्यात खरंच जीव आहे. याला वाटलं हिच्याकडे एवढी लाईन लागली, त्या लोकांना ही एवढी जीव लावा ना, मला जीव लावते आणि ही खरंच माझ्यासाठी एवढी करते, मग हिच्यासाठी करायला काय हरकत आहे. हा घरी गेला, मुलं बायको झोपलेली होती. त्या ठिकाणी बायकोचं मुलाचं त्याने झोपेतच मुंडकं कट केलं आणि हातात घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर हिचा दरवाजा वाजवत आहे. दरवाजा वाजू लागला. दरवाजा वाजत असताना ती म्हणती कोण आहे. तिच्या हाताखालचे लोक म्हणतात देवराज आहे, पण तो मुंडके घेऊन आलेला आहे. ती म्हटली त्याला म्हणा आज जागा नाही. येऊन तर अगं असं काय बोलती तू मला म्हटली होती की तू तुझ्या बायकोला आणि मुलाला मारून त्यांचे मुंडके माझ्याकडे आण, तेव्हा मला कळन की तुझा माझ्यात जीव आहे. असं का करते तू. म्हटले नाही, यावेळेस तू या इथं थांबू नको. त्या ठिकाणी दरवाजा उघडना, परंतु देवराज दरवाजातून हलना. त्या ठिकाणी दरवाजातून तो म्हणायला लागला, अगं तू बाहेर ये. त्या ठिकाणी ती बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर बघितलं तिनं. ती म्हटली देवराज आता तर तुझं माझं मुळीच जमणार नाही. असं का म्हणती तू. मला तू काय सांगितलं, आता पलटली तू. अरे तू माझ्यासाठी स्वतःची बायको मारून आला, मुलगा मारून आला. उद्या तू अजून एखाद्या बाईनं तुझ्यावर प्रेम केलं, तू उद्या तू मला मारायला बसला. आता तुझा आणि माझा संबंध राहिला नाही. आता देवराजला कोण उरलं, कोणीच नाही. देवराज अजून व्यसनाधीन झाला, अजून दारू जुगार, अजून तो इतकी परिस्थिती त्याची, त्याने सगळं इस्टेट त्याने घालून टाकली. आता देवराज जवळ काहीच राहिलं नाही. शेवटी देवराज फिरत फिरत खाण्या वाचून मरून चालला, खायला भेटाना. परंतु जाता जाता त्याला एक महादेवाचं मंदिर दिसलं. त्या ठिकाणी शिवकथा चालू होती. याचं शरीर खाण्यावाचून जीर्ण झालं होतं. याला खायला काही नव्हतं. खूप दिवसापासून याला अन्न मिळाना, चालता येईना, अंग तापीने फणफणलं. शेवटी महादेवाच्या मंदिराच्या बाजूला तो खाली पडला आणि पडता पडता त्याने ती शिवकथा ऐकली. शिवकथा ऐकली. शिवकथा संपल्यानंतर त्याने हळूहळू चलत महादेवाच्या मंदिरात नैवेद्य खाल्ला. त्या ठिकाणी महादेवाला बघितलं आणि त्याचं शरीर आधीच जीर्ण झालं होतं. देवराजला मरण आलं, परंतु मरण कुठं आलं, महादेवाच्या मंदिरात आलं. कुठं आलं, मंदिरात आलं. कारण आपल्याला जर अशा ठिकाणी मरण आलं तर आपल्याला मोक्ष आहे, देवाच्या ठिकाणी. कारण देवाच्या ठिकाणी मरण येणं खूप भाग्याची गोष्ट आहे. परंतु माझे भोले बाबा लगेच लगेच फळ देतात, लगेच. त्या ठिकाणी त्याला मरण आल्याच्या नंतर त्या ठिकाणी यम लोक त्याला घ्यायला आले.
येम लोक घेऊन चालले, परंतु माझ्या महादेव बाबाला कळालं याने माझं शिवलिंग बघितलं, नैवेद्य खाल्ला, नैवेद्य शिवकथा ऐकता ऐकता याला मरण आलं. त्या ठिकाणी महादेव बाबाचे पार्षद त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं, ते म्हटले याने एवढं पाप केलेलं आहे, तुमचं कशाचं गिराईक? नाही नाही नाही, याने अगोदर किती पाप केलं असल, तरी पण किती पाप होऊ द्या, पण शेवटच्या वेळेला जर माणसाच्या तोंडामध्ये देवाचा शब्द आला किंवा देवाच्या दारात मरण आलं तर माणसाला मोक्ष आहे. भागवतामध्ये एक कथा आलेली बघा. एक ब्राह्मण असतो आणि त्या ठिकाणी तो ब्राह्मण म्हणण्याच्या लायकीचा नाहीच तो, कारण त्याचं वळण व्यवस्थित नसतं. परंतु त्या ठिकाणी संत लोक येतात आणि ते म्हणत असतात की आम्हाला या ठिकाणी ब्राह्मणाचं घर भेटेल का? आहे ब्राह्मणाचं घर, परंतु तो तुम्हाला जागा देईल की नाही सांगता येत नाही. तुम्हाला भोजन तो देऊ शकत नाही. नाही भोजन दिलं तर चालेल, फक्त आम्हाला रात्रभर आराम जरी करू दिला त्याच्या घरामध्ये तरी चालेल. त्या ठिकाणी ते संत आले आणि याच्याकडं खोल्याला कमी नव्हती, खूप मोठं याचं घर होतं. त्या ठिकाणी ते संत रात्रभर त्या ठिकाणी थांबले आणि ते संतांनी तर रात्रभर भजनामध्ये रात्र घातली. परंतु हा वाईट वळणाचा होता हा ब्राह्मण, तर याला वाईट वळण करून रात्र घातली. आणि त्या ठिकाणी उद्या जायचं त्या संत लोकांना, तर त्याच्या बायकोला दिवस गेलेले होते. ते म्हणायला लागले, अरे तू आम्हाला रात्रभर जागा दिली ना झोपायला, याच्या बदल्यात तुला काहीतरी द्यायचंय आम्हाला. हा म्हणायला लागला, माझ्याकडे काही कमी नाहीये, माझ्याकडे भरपूर आहे, मला काही देऊ नका. अरे तसं नाही, तुझ्याकडे जरी आहे तरी पण आमचा आशीर्वाद द्यायला पाहिजे तुला, तुझे उपकार त्याच्यातून आम्हाला उतराई व्हावं लागेल. काय उतराई, काय तुम्ही देणार आहे? अरे तुझ्या बायकोला जे मुलगा होणार आहे ना, त्याचं नाव काय ठेवायचंय? नारायण ठेव. याने चालता चालता हो म्हणून दिलं, चालन नारायण ठेवून म्हणे. त्या ठिकाणी त्याला पुढे चालून मुलगा झाला. परंतु शेवटच्या वेळेला आपण कोणाला आवाज देतो? आपल्या मुलाला. त्या ठिकाणी शेवटच्या वेळी इतका वेदना व्हायला लागला त्याला, अरे नारायणा धाव, अरे नारायणा चल पटकन, नारायणा चल, मला खूप वेदना व्हायला लागल्या, नारायणा तू चल, नारायणा धाव लवकर. परंतु हा आवाज कोणापर्यंत गेला? माझ्या भगवंतापर्यंत गेला. तो कोणाला म्हणत होता? त्याच्या मुलाला. असा भगवंताचं म्हणणं असं आहे, तुम्ही मुलाला म्हणा का बायकोला म्हणा, कोणाला म्हणा, फक्त मला आवाज द्या. तुम्ही कोणत्या हेतून म्हणा, फक्त मला आवाज द्या, मी तुमच्यासाठी हजर आहे. फक्त आपला भाव पाहिजे तेवढा. तुम्ही आवाज दिला, तुम्ही त्या ठिकाणी लगेच येतो. त्या ठिकाणी लगेच भगवंत आले आणि त्या ठिकाणी म्हणायला लागले, अरे तू कोणाला आवाज देत होता? माझ्या मुलाला आवाज देत होतो. त्या ठिकाणी मुलाला आवाज जरी दिला तरी माझा भगवंत पळत येत असतो. म्हणून ह्या ठिकाणी देवराज ब्राह्मणाचा मृत्यू कुठं झाला? शिवकथेमध्ये झाला. आणि याने नाव कधी घेतलं? शेवटच्या वेळेला. शेवटच्या वेळेच्या याला याच्या कानावर भगवंताचे नाव पडलं. अगोदर केलं की यांना नाही केलं. परंतु शेवटच्या वेळेला का होत नाही? देवाचं नाव आपल्या तोंडात यायला पाहिजे. त्या ठिकाणी माझे महादेवाचे पार्षद त्या ठिकाणी आले आणि महादेवाकडे घेऊन गेले देवराजला. आणि त्या ठिकाणी सांगितलं की भोले बाबा,
माझ्या हातून कधीच पुण्य झालं नाही, मी खूप पाप केलेलं आहे. भोले बाबा म्हणतात, अरे तू नसन जरी पुण्य केलं पण शेवटच्या वेळेला होत नाही, तू माझ्याकडे आला ना, शेवटच्या वेळेला जरी तू माझ्याकडे आला तरी मला तुझा उद्धार करावा लागेल. आणि त्या ठिकाणी महादेव बाबाने त्याला आपलं पार्षद म्हणून नेमणूक करून दिली. म्हणजे एवढा माझे भोळे बाबा इतके भोळे, फक्त तुम्ही त्यांना पाणी घातलं पाहिजे, अंतकरणातून त्याची सेवा केली पाहिजे. मग शेवटच्या वेळेला का होत नाही, तो धावत येत असतो. कारण असं कोणताच देव नाही की तुम्ही तांब्याभर पाण्याचा भुकेला आहे. कारण आपल्याला खूप काही देवाचं करावं लागतं, तेव्हा कुठे भगवंत प्रसन्न होत असतो. पण भोळे बाबा इतके भोळे की तुम्ही फक्त तांब्याभर पाणी आणा, अंतकरणातून तुमचा संकल्प करा, 3 महिन्यात तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. पण कंटिन्यू 3 महिने तुम्हाला महादेवाला पाणी घालावं लागेल. खंडा चालत नाही महादेवाला. आपण म्हणू मी 2-4 दिवस गावाला गेले होते, परंतु नाही, महादेव बाबाला 1 दिवस सुद्धा खंडा चालत नाही. तुम्ही एकदा की जरा पाणी घालायला सुरुवात केली महादेवाला तर 3 महिने कंटिन्यू जर पाणी घातलं तर महादेव बाबा अनुभव दिल्याशिवाय राहत नाही. कारण अनुभव आले अंगा ते हे जगा देत असे. तुका म्हणे चाकूनी सांगे मज अनुभव आहे अंगे. जसा तुकाराम महाराजांना अनुभव आलेला आहे तसं आपल्यातून बऱ्याच जणींना अनुभव आलेला आहे. फक्त सेवा अंतकरणातून करायची. कारण सेवेला खूप फळ आहे. तुम्ही सेवा नुसतं पाणी घालायचं तसं नाही, पाणी पण घाला पण तिथली साफसफाई सुद्धा करा. नुसतं पाणी घालून यायचं मोकळं व्हायचं तसं नाही. मंदिराची झाडझूड करायची, त्या ठिकाणची फरशी पुसून घ्यायची. जिथं धार्मिक कार्य चालू आहे तिथल्या चटाई उचलायच्या, तिथलं झाडून घ्यायचं. पंक्ती असल्या पत्रावळ्या उचलायच्या, वाढायचं काम करायचं. ही सेवा महत्वाची. नुसतंच कथा कीर्तन करायची याला सेवा म्हणत नाही. सेवा खरं तर हीच महत्वाची. झाडझूड करणं, पत्रावळ्या उचलणं ही सेवा सगळ्यात महत्वाची. शिवकथा जेवढी केली याचं पुण्य जितकं लागतं तितकं झाडणाऱ्याला पुण्य आहे. जेवढं कीर्तनकाराला पुण्य आहे तेवढं चटाई टाकणाऱ्याला पुण्य आहे. जेवढं ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालवतात त्यांना जेवढं पुण्य आहे तेवढं पत्रावळ्या उचलणाऱ्याला पुण्य आहे. कारण सेवा, संतांना सेवा आवडते. सेवेमध्ये बघा जाऊन तुम्ही पंढरपूरला जर गेलं ना, एका मठामध्ये असं आहे 1000 ताट आहे, पण ते ताट धुण्याची सेवा ताट वाटायला येत नाही. कारण ह्याच देहामध्ये आपल्याला सेवा करता येईल. पुढच्या जन्मात करता येईल का? नाही करता येणार. कारण मनुष्य देह इतका श्रेष्ठ आहे. म्हणून मनुष्य देहामध्ये जेवढे चांगले काम करता येईल तेवढे चांगले काम केले पाहिजे. आणि याच्यात सांगितलं 7 दिवस तुमच्या तोंडातून निंदा व्हायला नाही पाहिजे. 7 दिवस तुम्ही ज्या जागेवर बसल्या त्याच जागेवर बसल्या पाहिजे. परंतु असं नाही बरं का की माझीच जागा आहे आणि तू उठ, असं नाही. तिला ऍडजस्ट करायचं. नाही तर ताईनं सांगितलं त्याच जागेवर बसायचं, बाई तू उठ आता लगेच माझ्या जागेवर बसेल तू, तसं नाही. आलं ना आता तुम्ही तुमच्याच जागेवर बसायचं. परंतु तुमच्या जागेवर जर बाई बसेल असेल ना तिच्या बाजूने बसायचं. ऍडजस्टमेंट आपण करायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी 7 दिवस आपल्या हातून निंदा व्हायला नाही पाहिजे.
7 दिवस ब्रह्मचारी व्रत पाळलं पाहिजे. 7 दिवस आपलं आपलं आसन बसायला आणायचं. 7 दिवस होता होईन उपवास नाही धरल्या जायचा, परंतु एकच अन्न खायचं, मग एकच भाजी 7 दिवस होता होईन तर. आणि ज्यांच्याकडनं जर उपवास झाला तर एकच टाइम जेवण करायचं, एक टाइम फराळ करायचं. भागवत कथेचा नियम तसा आहे बरं का. भागवत कथेचा नियम कसा आहे की एकच टाइम जेवायचं, सकाळी फराळच करायचं आणि संध्याकाळी उपवास सोडायचा. शिवकथेचा नेम सुद्धा तसा आहे. परंतु आता कोणाला सण होतं, कोणाला नाही होत, कारण शुगरवाले पेशंट असतात, त्यांना खावंच लागतं. म्हणून तुमच्याकडून जसं होईल तसं ऍडजस्ट करा, परंतु फुल असं जेवून यायचं नाही. कारण आपण जर फुल जेवून आलं तर आपल्याला आळस येत असतो, झोप येते. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आणि व्रत पाळणं महत्वाचं आहे. थोडं उपाशी पोटीच श्रवण केली पाहिजे. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण शिवकथा म्हणजे महादेवाचा आत्मा आहे. कारण स्वतः म्हणजे महादेव बाबांनाच ही शिवकथा प्रगट केलेली आहे. म्हणून शिवकथा इतकी महत्वाची. तर शिवकथेचं नुसतं आपण शिव जरी म्हणलं तर त्याचं पुण्य खूप मोठं पुण्य आहे. कारण शिव पुराण हा ग्रंथ सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून शिवकथा ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्याच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. कारण शिवकथा जे ऐकतात त्यांना शेवटी भगवंत महादेव बाबा एक ना एक दिवस त्याचं फळ दिल्याशिवाय राहत नाही. कारण हा अनुभव आहे, फळ देतात महादेव बाबा. कारण तेवढी ताकद शिवकथेमध्ये आहे. आपण म्हणतो लंका सोन्याची होती, पण रावणाची होती का ती? रावणाची नव्हती ती लंका. ती लंका कोणाची होती? माझ्या महादेव बाबाची होती लंका ती. परंतु ज्यावेळेस सत्यनारायण केला, बायकांमध्ये खूप असतं हळदी कुंकाचा कार्यक्रम. लक्ष्मीने एकदा हळदी कुंकाला बोलवलं पार्वती आई साहेबांना. आता ती लक्ष्मी आहे, तिच्याकडे काही कमी आहे का? नाही. तिने सगळं दाखवलं पार्वती आई साहेबांना. ही बेडरूम, ही देवाची रूम, हे किचन, हे हॉल. आता तिथं सगळं चमकूच राहिलं ना, लक्ष्मीचं घर आहे ते. त्या ठिकाणी सगळं चमकू लागलं. पार्वती आई साहेब नुसत्या बघत राहिल्या. सगळं हळदी कुंकू झालं, घरी यायला लागल्या. त्या ठिकाणी आमचे नारद रस्त्यातच भेटले. नारद भेटल्यावर मग नारद काय सांगतील? आई साहेब कुठं गेलत्या? म्हणे गेले होते हळदी कुंकाला. मग कसा आहे लक्ष्मीचा महाल? काय लक्ष्मीचा थाट आई साहेब? तुम्ही जर भोले बाबाला सांगा ना काही. आता उद्या तिला जर हळदी कुंकाला बोलायचं राहिलं तर तुमचं घर कसं राहील? तुम्ही भोले बाबाला थोडं सांगा की आपल्याला असं घर पाहिजे. आता बयाच्या जातीच्या डोक्यात तवाच बसून जातं. बसतं का नाही? समोरची ना काही सांगितलं, नवऱ्यानं किती भारी साडी आणू द्या, 10,000ची का नेत नाही. फक्त शेजारणीनं म्हणायला पाहिजे याच्यातल्या बुट्ट्याच चांगल्या नाही, लगेच नवऱ्याकडे जाईल. आहो साडी चांगली पण याच्यावरल्या बुट्ट्याच चांगल्या नाही. म्हणजे दुसऱ्यानं सांगितलेलं लगेच डोक्यात बसून जातं. पण साडी किती चांगली असू द्या ती डोक्यात बसत नाही. तसं आमच्या पार्वती आई साहेब नारदाने दिले कान भरून.
आणि त्या ठिकाणी नारद त्या ठिकाणी गेले कळवून. आई साहेब घरी आल्या आणि आई साहेबांनी विचारलं, महादेव बाबा, मी आज गेले होते हळदी कुंकाला, चांगलं झालं. काही निरोप घेऊन आली का तिकडून? म्हणे आता तिला पार्वती हिला लक्ष्मीला हळदी कुंकाला बोलव नाही आपल्याला. मग आता तिचं सोन्याचं माल आहे, एवढं भारी घर तिचं, आपलं पाळलंच ठिकाणी कसं हळदी कुंकाला बोलू? ते म्हणे पार्वती, आपण आहे असंच बरं आहे, काय करायचं तेवढं, लोकांची बराबरी कशाला करायची? बराबरी नाही, पण आता तिच्यासारखं तर आपलं पाहिजे ना. माझे महादेव बाबा म्हणतात, उद्या तुला ताण जादा होईल, जमन का तसं? ही म्हणती मला ताण झाला तर चालव, पण तिच्यासारखं मला पाहिजे. आता महादेव बाबाला काय म्हणजे काही तिथं काही पाहायचं काम आहे का? लगेच त्या ठिकाणी खूप मोठा महाल तयार केला. आता एवढं चांगलं घर बांधलं, मग त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा करावं लागल. आपण घर बांधल्यावर काय करतो? सत्यनारायणाची पूजा करतो, वास्तू शांती करतो. त्या ठिकाणी वास्तू शांतीचा कार्यक्रम ठेवला, सत्यनारायणाचा कार्यक्रम ठेवला. परंतु त्यावेळेचे ब्राह्मण कोण होते? रावण. कारण रावणाचे इतके वेद मंत्र चांगले होते, खूप मंत्र चांगले म्हणायचे, संस्कृत खूप चांगलं होतं रावणाचं. रावणाला बोलवलं पूजेला आणि रावणाने पूजा केली. पूजा केल्याच्या नंतर इतकी छान पूजा केली. दुसऱ्या दिवशी रावण आला आणि त्या ठिकाणी महादेव बाबा म्हटले, तुमची दक्षिणा द्यायची आहे. काय दक्षिणा देऊ? रावण म्हटला, मी मागितली ती दक्षिणा देशाल का? म्हटले हो. पार्वती आई साहेब हुशार होतात. पार्वती आई साहेब म्हणतात, आत्ताच आता घर उभं केलं, तुम्ही खूप भोळे, तो उद्या आपलं घर मागून बसला दक्षिणेमध्ये, तुम्ही लगेच हो म्हणसाल, तसं करू नका. आताच देवा करून घर झालं. म्हणे नाही ग पार्वती, मी काय एवढं भोळा आहे का? नाही, तुम्ही भोळेच बाबा आहे, तुम्ही लगेच हो माझ्या. त्या ठिकाणी रावण आला आणि रावणाला विचारलं, अरे काय तुझी दक्षिणा काय देऊ तुला? तर म्हटले, बोले बाबा, तुम्ही खरंच देशाल मी सांगितलं ते? म्हणे हो. बघा बरं, अरे तू माग तर खरी. काय नाही म्हणे, तुमची सोन्याची लंका आहे ना, हीच मला देऊन टाका. महादेव बाबा म्हणतात, तथास्तु. तथास्तु म्हटल्याबरोबर पार्वती आई साहेबांना कळालं. पार्वती आई साहेब म्हणतात, मी आताच म्हटले होते तुम्हाला की तो घर मागायला बसला, तुम्ही दिलंच ना घर. महादेव बाबा म्हणतात, काय करायचं पार्वती आपल्याला एवढं मोठं घर, तू त्या फरशाच पुशीत बसशील, तुला दुसरं काही सुधारणार नाही. महादेव बाबा, पण मी काही केलं असतं, पण तुम्ही घर त्याला द्यायला नको पाहिजे होतं. अगं ब्राह्मण आहे, एकदा ब्राह्मणाला शब्द दिलेला मागं घेत नसतात. पार्वती आई साहेबांना पुन्हा आलं का जसाच तसा टाइम. म्हणून ती लंका कोणाची होती? सोन्याची लंका होती, पण ती कोणाची होती? महादेवाची होती. ती सत्यनारायणाच्या कथेमध्ये ती दान मिळालेली. आता एवढं दान देईन का कोणी? नाही, कारण ते देव होते. देव असू द्या, संत असू द्या,
सांगायचं तात्पर्य, रावणाची सोन्याची लंका होती तरी ती जळाली, एकाची बुडाली, मग आपली 10 एकर कुठं हरवली. म्हणून संपत्तीचा गर्व करू नये, ऐश्वर्याचा गर्व करू नये, कारण आपल्या सोबत काय येणार आहे हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही आम्ही सोबत काय नेणार आहे, फक्त भगवंताचं नामस्मरण. आपण त्याला माझं म्हणलं पाहिजे की जो आपल्या सोबत येणार आहे त्याला. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हित माझी सत्यवाचा. हीच माझी सत्यवाचा. हित माझी सत्यवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा मी शिवाचा. शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा मी शिवाचा. शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा माझा, शिव माझा माझा मी शिवाचा. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्व. पावलं कळा, हर हर महादेव शंभो. लाजू नका इथं. हा, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हा, काशी विश्वनाथ गंगे, ओ काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. हा, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. हा, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. पावल्या. हा, जनार्दन जनार्दन सद्गुरु जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. हा, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. हा, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. हा, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी. हा, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी
सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन श्री विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर 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 महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे